नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. संध्याकाळ कितीही धावपळीची असली तरीही संध्याकाळ मात्र स्वतःसाठी आणि घरासाठी शांतपणे घालवणं मला खूप आवडतं. तर आज मी माझी इव्हिनिंग रूटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मंडळी, संध्याकाळ झाली की आपण सगळेच थोडे थकतो. दिवसभराची दगदग, कामाचा ताण आणि कधीकधी मनासारख्या गोष्टी न झाल्यामुळे आलेलं नैराश्य हे सगळं घेऊन आपण घरी येतो. पण लक्षात ठेवा, मावळणारा सूर्य आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवून जातो. तो सांगतो की थांबणं म्हणजे संपणं नसतं. सूर्य मावळतोय कारण त्याला उद्या पुन्हा नव्याने उगवायचं आहे. आपली संध्याकाळसुद्धा अशीच असायला हवी. आज काय राहून गेलं, आज काय चुकलं, यापेक्षा उद्या मी काय चांगलं करू शकते यावर लक्ष द्या. दिवसाची धावपळ संपली असेल तर आता ही वेळ स्वतःला शांत करण्याची आहे. स्वतःच्या आवडीचं काहीतरी करा, कुटुंबासोबत हसा. तुमची संध्याकाळ चांगली जावो आणि उद्याची सकाळ नवी स्वप्न घेऊन येऊ. तर इकडे मी अन्वितसाठी ओट्स बनवते. तो झोपून उठला आहे तर त्याला आता खायला द्यावं लागेल नाश्ता. इव्हिनिंगला तो उठल्यावर त्याला खायला लागतं, तर मग ओट्स बनवते आज. तर आता वाजले आहेत 6 आणि मला 6 ते 10:30पर्यंत पूर्ण कामं उरकायची आहेत. आता मी इथे चहा ठेवते. संध्याकाळच्या चहाशिवाय तर माझी सुरुवात होऊ शकत नाही. तर इकडे मी चहा पिता पिता अन्वीसोबत गप्पा मारते. त्याचं चालू होतं माझ्यासोबत गाणं बोल. त्याचं फेवरेट गाणं ये शाम मस्तानी त्याचं मोस्ट फेवरेट गाणं आहे. तर ते त्यासोबत मी बोलत होती. तर आता माझं बसून वगैरे झालं, गप्पा मारल्या अन्वीसोबत. आता कामाची सुरुवात करते संध्याकाळच्या. तर इथे वाळलेले कपडे मी घड्या घालून ठेवते आणि त्यानंतर सगळं कामाची सुरुवात करते, जेवण वगैरे. तर आता 3 सांजा झाल्या होत्या म्हणून म्हटलं देवाची बत्ती लावून घेते. आणि अन्वीचं चालू होतं की मला एक अगरबत्ती दे आणि तू एक अगरबत्ती, आपण दोघांनी बत्ती लावू. तर मग त्याला ते अगरबत्ती द्यावीच लागली, तो मागेच लागला. मग इथे मी त्याला अगरबत्ती एक दिली, त्यानंतर त्याने फिरवली घरभर आणि मग दिली माझ्या हातात. आणि आता बत्ती वगैरे लावून झाले. आता मी अन्वीतला इथे ओट्स भरवते. त्याचं चालू होतं की माझं आवडीचंच लावायचं. त्याला ट्रेन बघायला खूप आवडतात, मग ते ट्रेन लावायला सांगतो आहे तो आणि त्याच्या आवडीचंच लावायचं. कार्टून आता त्याला एवढं आवडत नाही, पण ट्रेन खूप आवडते. ट्रेनचंच सगळं लावत असतो. तर माझी संध्याकाळची ना छोटी मोठी कामं झाली आहेत आणि आता मी जेवणाला लागते. तर इथे मिस्टरांनी ना चिकन आणून दिलं आहे. तर आज मला चिकन बिर्याणी बनवायची होती, पण माझे खडे मसाले आणि दही नव्हतं. तर म्हटलं मी नेक्स्ट टाईम बनवेन. मग आता म्हटलं साधी बिर्याणी बनवते. तर सगळ्यात पहिलं मी इथे चिकन वॉश करून घेते आहे. चिकन वॉश करून घेतलं. त्याच्यामध्ये मी आता मीठ टाकते, हळद टाकते आणि लिंबू टाकून मॅरिनेट करायला ठेवते 15-20 मिनटं. तर इकडे मी 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेत वॉश करून. त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे मोठा
टोमॅटो मी एकच घेतलं आहे, कारण मी लिंबू टाकलं आहे, तर मग आंबट नको व्हायला म्हणून एकच टोमॅटो घेतला. आणि ग्रेव्हीसाठी थोडी कांदा जास्त घेतला आहे, कारण माझ्याकडे दही वगैरे काही नव्हतं टाकण्यासाठी. मग म्हटलं कांदा थोडा जास्त घेते. तर मी आज बिर्याणी कुकरमध्येच करणार आहे. ते कुकर तापायला ठेवते. ते कांदा टोमॅटो चिरून ठेवला आहे, लसूण थोडी घेतली फोडणीसाठी, तेजपत्ता. आणि इथे मी हे तांदूळ घरचेच आहेत गावचे, ते भिजत टाकले धुवून छान. इथे तेल टाकलं, त्यामध्ये तेजपत्ता आणि लसूण टाकते, थोडं भाजून घेते. त्यानंतर कांदा टाकते आणि छान भाजून घेते मेल्ट होईपर्यंत झाकण मारून. तर इथं कांदा भाजला आहे, तर टोमॅटो टाकले. टोमॅटोमध्ये मीठ टाकून छान अशी ग्रेव्ही टाईप करून घेते भाजून. तर इथे कांदा टोमॅटो छान भाजल्यानंतर मी इथे चिकन टाकलं आहे आणि आता सगळे मसाला टाकते. चिकन बिर्याणी मसाला, चिकन मसाला, कोल्हापुरी मसाला, गरम मसाला, जिरा पावडर मसाला सगळी टाकून घेते आणि राईस टाकून घेते आणि पाणी टाकते आणि कोथिंबीर वगैरे टाकून घेते आणि छान झाकण मारून 3 शिट्ट्या काढणार आणि मग रेडी आपली बिर्याणी. तर इथे बिर्याणी होईपर्यंत 3 शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं मेथीची भाजी साफ करून घेते. सकाळची खूप धावपळ असते कामाची, अन्वीची शाळेची, तिला खाणं, पुन्हा जेवणाची खूप घाई असते. मग म्हटलं सकाळसाठी इथे मेथी साफ करून ठेवावी. आता बसण्यापेक्षा शिट्ट्या होईपर्यंत साफ करून घेते. तरी सकाळची तयारी करते मी. तर माझं आता जेवण वगैरे पूर्ण झालं आहे आणि आता इथे आणवीतने सगळी खेळणी टाकली आहे, तर ती मी उचलते आहे. दिवसातून 4 ते 5 वेळा अशी ही खेळणी उचलावी लागतात आणि कचरा काढावा लागतो. तर मग इथे खेळणी उचलून ठेवते, कचरा काढते. अन्वित आणि अन्वीतचे बाबा बाहेर गेलेत, तर कारण मग तो अन्वित मध्ये मध्ये अडवा येतो काढताना. मग त्याला मी म्हटलं बाहेर जा घेऊन यायला. मी साफसफाई करून घेते आणि आता जेवूया. तर इकडे मी सगळं जेवण घेते. आता आम्ही पहिले जेवून घेतो, त्यानंतर छोटी मोठी जी कामं आहेत ती करून घेते रात्रीची. मी अशी बिर्याणी फर्स्ट टाईम बनवली साधी, कारण मी कशी दम बिर्याणी वगैरे बनवते, तर ही खूप छान झालेली अशी बिर्याणी खिचडी टाईप. आता माझं जेवण वगैरे झालं. आता ओटा वगैरे घासून घेते मी. ओटा आज चिकन बनवलेलं, तर मग म्हटलं ओटा वगैरे स्वच्छ करून घेते. जागा नसल्यामुळे सगळं किचनमध्ये गडबड 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 होतं. खूप छोटं किचन आहे, ओटा पण खूप छोटा आहे माझं. तर मी सगळी सफाई करून घेते. आता भांडी वगैरे घासून घेते. खूप भांडी पडलेली आज, एवढं काही जेवण नव्हतं तरीही खूप भांडी होती आज. कारण माझं थोडंसं काय असेल तरी पण मला भांडी खूप लागते.
मी ना भांडी अशी नितळायला जमा करून नाही ठेवत की सकाळी लावेन. मी भांडी घासल्या घासल्या तिथेच भांडी लावून टाकते, कारण ते पसारा नाही मला आवडत आणि किचन छोटा असल्यामुळे ठेवायचे पण खूप वांदे होतात. मग त्यामुळेच मी बेसिनच्या वरतीच मांडणी अशी लावून घेतली की जेणेकरून जे पाणी आहे ते डायरेक्ट बेसिनमध्ये येईल. तर माझा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का, आणि सबस्क्राईब नक्की करा. तर असं आहे माझं छोटंसं किचन. आवडल्यास लाईक करा. बाय.